आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बापा, सुद्धा दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वाचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. आपण लूक मध्ये 8 अध्याय वचन 4 पासून वाचणार आहे. पेरणाऱ्याचा दाखला. आता पेरणारा कसा असतो? कोणताही भात वगैरे कुठल्याही गोष्टीची पेरणा जेव्हा करतात की काहीतरी पेरणी करतात, तो पहिला विचार करतो की त्याच्यातून आमचे फायदे व्हावे. तसं प्रभू येशू ख्रिस्त आपल्या फायद्यासाठी या पृथ्वीवर आलेला होता. त्याचा स्वतःचा फायदा नव्हता, तर तो फायदा आपला व्हावा म्हणून तो आलेला होता. तर आपण वचन घेऊया. लूक 8 अध्याय वचन 4 पासून सुरुवात करूया. लूक 8 अध्याय वचन 4. तेव्हा लोक काय सांगते, तेव्हा मोठा लोक समुदाय एकत्र जमला असता, ते सगळे असे एकत्र जमलेले असतात. व गावोगावचे लोक, तिकडे गावागावातले आलेले लोक. आता तुम्ही गावागावातूनच आल्यात, एकाच गावातले नाहीये, बरोबर? तसं आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तो सुवार्ता प्रचार करत होता, माणसाला शिकवत होता, घडवत होता, पवित्र जीवन कसं बनवावं, लोकांना स्वर्गात कसं जावं, लोकांच्या अंतःकरणामध्ये शांती कशी निर्माण करावी, अशा पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्त अशाने माणसाला घडवायचा प्रयत्न करत होता. त्याच्याजवळ आलेले असता तो एक दाखला देऊन म्हणाला, पेरणारा आपले बी पेराव्यास निघाला. आता विचार करा, तुम्ही जर शेती करतात, बरोबर, तेव्हा काहीतरी बी पेरायचा प्रयत्न करतात. हालेलुया. तर त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त एक आध्यात्मिक माणसाच्या जीवनामध्ये बी पेरत आहे. म्हणजे सार्वकालिक जीवनाविषयी जे बी अपूर्ण राहिलेलं आहे. लोकांना सार्वकालिक जीवन त्यावेळेला मिळत नव्हतं. ते फक्त जीवन कमवायचं, खायचं, प्यायचं, मजा करायचं, असं एक लाईफ जीवन होतं. पण सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गाकडे जावं हे जीवन मानवाकडे नव्हतं. तर त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त ह्या गोष्टीविषयी तो आपल्याला मार्गदर्शन करतो, शिक्षण देतो की पेरणारा आपला बी पेराव्यास निघाला. तर ते पेरीत असताना काही बी वाटेवर पडले. आता वाटेवर कसं पडणार? बी पेरणारा तो पहिलं काय करते? नांगरून घेते. नांगरून घेऊन त्याच्यातला सगळा कचरा काढतो. आता आपण इकडे जेव्हा येतो, प्रभूमध्ये बसतो, त्यावेळेला आपला कचरा म्हणजे काय? पाप. आता आपल्याला पेरणी करायचं आहे, म्हणजे वचन घ्यायचं आहे. बी हे देवाचं वचन आहे, पुढे ऐकायला मिळेल. हालेलुया. आता तुम्हाला देवापासून काहीतरी मिळवायचं असेल तर शरीरातली पहिली पाप जी आहेत ती खाली करायची. जर पाप असेल तर येशया 1:15 पासून सांगितलेलं आहे, आपले हात जर रक्ताने भरले असेल तर परमेश्वर आपल्याला काहीच देऊ शकत नाही. तर प्रत्येकी व्यक्तीचं जीवन जे आहे, मग ते 5:8 मध्ये सांगितलं, जे अंतःकरणातले जे स्वच्छता आहेत ते धन्य ते देवाला पाहतील. म्हणजे देवाला बघायला आलेलं असेल तर पहिलं मन साफ करून देवाला बघायचं. हालेलुया. पहिला माणूस बघताना देवाच्या सेवकाला बघतो, त्याच्यानंतर तो कोणाला बघतो माहिती आहे का? त्याच्यानंतर तो देवाला बघतो. पण आपण आजच्या काळामध्ये जे लोक आहेत ते देवाला कमी आणि देवाच्या सेवकाला पण कमी. हालेलुया. कोण बाजूला भेटते, कोण बोलते काय आणि सांगायचं काय, काय घडवायचं काय भडकवायचं. म्हणजे तुम्ही उत्पत्ती 3 अध्याय ज्याने वाचलं असेल तर त्याला त्याचा अनुभव येईल. कारण आदाम आणि एवा हे दोघेच होते आणि नवऱ्याच्या आज्ञा पाळून ती आपल्या फळं खाण्यासाठी आणण्यासाठी गेलं, जेवण आणण्यासाठी. आपण कसं जेवण आणायला भाजीपाला आणतात आणि बनवून देतात, तशा पद्धतीने ती फळं होती. तर तिकडे ना देवाचे पहिलेच नियम आणि आज्ञा होत्या की ह्या झाडाचं फळ तू खायचं नाही. परंतु तिथे शैतान आला. तुमच्या बाजूला पुढे शैतान आहे का जरा बघा. तो देवाविषयी बोलत असेल, तो देव आहे, आणि जगाविषयी याची त्याची निंदा करत असेल तर सावध राहा.
बाजूला कोण बसलाय? कोण? शैतान. हा, तुम्हाला अनेक प्रकारचे मोह निर्माण हे ते उत्पन्न करून ठेवणार. कारण तुमच्या शरीराला आणि आत्म्याला धक्का देणारी जी व्यक्ती असेल त्याच्यापासून सावध राहायचं. म्हणून मत्ते 10:17 प्रभू येशूने हे शिकवण दिलेलं होतं, माणसाच्या बाबतीत सावध राहा. म्हणून मत्ते 10:32-33 तू माणसासमोर मला पत्कारलं तर मी तुला पत्कार. तू माणसासमोर, आता तुम्हाला जेव्हा खोटं बोलायचं असेल ते माणसामुळेच तुम्हाला खोटं बोलायला, नाही ते तुम्ही खोटं बोलणार नाही. तो येणार आणि तुम्हाला काय सांगणार, खरं बोल, खरं सांग. तुम्ही नाही बोलणार. कारण का? तो मनुष्य नव्हता, तो शैतान होता. तो तुमच्या जवळ आला आणि तोच तुम्हाला खोटं बोलायचं काम करून गेला. हालेलुया. तिकडे तुम्हाला जर काही बोलायचं हा किंवा नाही तर त्यांना सांगायचं माझा पर्सनल गोष्टी आहेत, बरोबर, तो माझा प्रश्न माझ्याजवळ आहे. हालेलुया. तुला बोलायची गरज नाही. मी जेव्हा तुला काय सांगेल ना तेव्हा मी सांगेल. माझं जीवन आहे ते देवाला दिलेलं आणि देवाने मला जीवन फुकट दिलेलं आहे. तर मी पाप केले, खोटं बोलले, चोरी केले, काही लबाडी केली नाही तर मी त्याला सांगेल. कारण पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5:7 दिले, सर्व चिंता परमेश्वराच्या हातात द्या. कारण आपली पाप कबूल करायची. आता तुमच्याशी मी बांधलेलं आहे ना, तुम्ही माझ्याशी बांधलेलं आहे, तर आपण मग 6:14-15 क्षमा करायची. मी तुला क्षमा करेन, तू मला क्षमा करेल, तर देव आपल्याला क्षमा करेल. पण दुनियाच्या गोष्टी जर आपल्याला सांगितलं तर आपण चुकतो. मी छोटा होता, मला आठवते, माझ्याकडे एक माणूस आला, तर माहिती नाही, मला एवढं आठवत नाही कशामुळे त्याने मला सांगितलं, पण तू बायबल उघडला असेल तर बायबलची शपथ घे. मी पण बायबलची शपथ घेत नाही, या पवित्र शास्त्राची शपथ मी घेत नाही. मला हा किंवा नाही बोलायचं ते बोलणार. तुझा माझा काही संबंध नाही ना, मग तू मला कशाला पोस्ट करतो. मी छोटा होता तरी पण आहे. तुम्हाला कधी कधी लोक या परिस्थितीत आणून सोडणार आहेत आणि जेव्हा तुम्ही तिकडे पडतात ना तेव्हा तुम्हाला पक्का विचार करायचा आहे. मत्ते 10:20 बोलणारे तुम्ही नाही, तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा बोले. कारण तुम्ही पाप कबूल केलं असेल, बरोबर, हालेलुया, स्तोत्र. 32:5 मनात जरी पाप कबूल केलं असेल तरी तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा झालेली आहे. म्हणजे एक शिक्षण घेताना आचार विचार करूनच. कारण तुझ्यामुळे आता मार्क 9:42 दिले ना, ज्या माणसापूर्ण विश्वास आहे त्याचा विश्वास आपण तोडला असेल तर खोल समुद्रात टाकणे हिताच आहे. म्हणून कोणाशी बोलताना थोडासा आचार विचार करूनच बोला. बाहेरच्या गोष्टीविषयी जास्त बोलू नका. बाहेरच्या गोष्टीमुळे राग, नफरत, द्वेष ठेवा. ज्या माणसामध्ये पाप असते तो पाप खाली करत नाही. राग, नफरत, द्वेष, चोरी, हेवा, भांडणं हे उत्पन्न केलं जाते. कारण ते शैतानापासून ते आलेलं, त्याच्यात ते दुष्ट आत्म्याचं काम आहे. हालेलुया. बघा मार्क 5व्या अध्यायामध्ये बघा, तुम्ही बघितलं असेल किंवा मत्ते 8:28 बघितलं. कारण त्याला कबरेमध्ये नेऊन ठेवलेलं होतं. स्वतःच्या अंगावर तो राग व्यक्त करतो. हालेलुया. तुम्हाला कधी राग आला तर डोक्यात मारतात की नाही? म्हणजे तुम्ही स्वतःच विचार करा, तुम्ही स्वतः देवाला मारता. कारण त्यावेळेला तुम्ही देवाला विसरलेले असता. तेव्हा सैतान आपल्यावर कब्जा करतो आणि कब्जा केल्यानंतर आपले आचार विचार आहेत ना ती वेगळे होतात. भांडणाची, नफरताची, द्वेषाची. एखादा समोर तुम्हाला एक मोह आला, त्या मोहामुळे तुम्ही काय कुठल्याही थरावर जाणार. कारण तो शैतान आहे, तो कब्जात आपल्याला ठेवतो. देवाजवळ गेला तो देवाच्या गोष्टीकडे तुम्हाला अनुभव द्यायचा आहे. योहान 3:31 तो देवाविषयीच बोला. जगामध्ये गेला याकोब 4:4 जगाची मैत्री देवाबरोबर वैर. हे जगाच्याच गोष्टी होते, त्यांचं बोलणं जगाविषयी असतं. तर आपल्याला काही मुद्द्यावर लक्ष द्यायचं आहे. आता त्यांनी खडकावर, काटेरी झाडावर अशा विषयावर आपल्याला एक मार्गदर्शक केलंय. हालेलुया. तर प्रत्येक व्यक्ती जो आहे तो एका विश्वासाच्या द्वारे तो देवाच्या मार्गानुसार चालला तर पुढे जाईल. स्तोत्र 32:6 जलाचा महापूर आला तरी स्पर्श होणार नाही. कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे तर आपल्याला काही होणार नाही.
हालेलुया. कारण हे पवित्र शास्त्राचे शब्द आहेत आणि हा पवित्र शास्त्राचा जो शब्द आहे यो सत्य आहे. मी सत्याला पकडन. हालेलुया. आणि कधी कधी पौलाने काय सांगितलेलं आहे, रोमकरा 7 अध्याय 15 ते 17 पर्यंत वचन, तो पण खोटं बोलायचा. तो कसं मी काय करतो मलाच माहित नाही. माझ्या ठाई बसणारा जो दुष्ट आत्मा खरेदी करा. दुसऱ्या 12:7 तुम्हाला खोटं बोलायला कोण प्रेरणा देते? ठेवलाय तो. पौल बोलतो ठेवलाय, ठोशे मारणार. हालेलुया. म्हणून जास्त वेळ देवाला दिली ना का तो आत्मा शरीरामध्ये देवाचाच राहतो. मग तुम्ही फक्त बोलणंच तुमचं देवाविषयी. आता मला जेव्हा माणूस भेटतो तर मी तासून तास त्यांच्याशी बोलतो. त्या समोरच्या व्यक्तीला शांती येते. कारण योहान 14:27 प्रभू शांती दे. आज तुमच्या प्रत्येकामध्ये शांती आहे का मला विचार. या जगाच्या सगळ्या मोहामुळे आपली शांती हरवलेली आहे. सुखी नाही, समाधान नाही. तुम्हाला एक अनुभव देतो. जेव्हा भूक लागते तेव्हा मिळेल ते काहीतरी खायला वाटते, बरोबर. जेव्हा प्रार्थनेला आपण येतात, बरोबर, त्यावेळेला जेव्हा आपल्याला खूप संकट आहेत, आपत्ती, दुःख आहे, निराशा, तेव्हा आपण सगळे ताबोटोब लवकर पोचतात, बरोबर. नंतर आपलं जीवनात सगळं चांगलं झालं, सावकाश जाऊया नाही. हालेलुया. पोरांना शाळा किंवा कॉलेजमध्ये त्याला जर टायमावर पोचलं नाही तर गेटच्या बाहेर. पण एक एक माणसं बघा हळूहळू मागे 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 व्हायला लागले ना, कमी कमी व्हायला लागले ना, तो तिकडेच तुमची परीक्षा होते. आणि त्यावेळेला सैतान तुमची पावलं पकडते, जाऊन देत नाही. आणि जर तुम्ही देवाजवळ जात असेल, बरोबर टायमाचा वेळेचा सदुपयोग करते, इफेसियन्स 5 त्यावेळेला तुम्हाला धोंड्याची ठेच पण लागू लागते. स्तोत्रसहितमध्ये 1 आणि 11-12 वचन. आणि स्तोत्रसहित 121 तुझी येणे जाणे पण सुरक्षित कर. म्हणजे तुमचं जीवन जे आहे ते परिपूर्ण केल्याशिवाय सोडणार. स्तोत्रसहितमध्ये बघा 122 अध्यायामध्ये 1 वचनापासून दिले की आम्हाला देवाच्या मंदिराकडे जाणं तेव्हा आनंद आला. आम्हाला आनंदच नाहीये की मी देवाला भेटायला चाललो. हिरो हिरोईनला भेटायला बरोबर भेटतात, आहे का नाही. इकडे बरोबर माणसं पण भेटतात, फसवणारे, हालेलुया, संगत पकडणारी पण माणसं भेटतात. त्यांना भेटायला 2 तास अगोदर जाईल, हालेलुया. पण स्वर्गीय बापाला भेटायला नाही जाणार. एकदा तुमच्या, हे बघा, मी एकच लोकांना सल्ला देतो, ते योहान 3:3 प्रमाणे, हे आता नवीन जन्म आहे आपला. याच्यानंतरचा जन्म तुम्हाला 1 सेकंदाची मी गॅरंटी देणार. तुमच्या प्रार्थना कमी झाल्या तर सावध राहा. अचानक तुमच्यावर प्रहार होईल आणि तुमचा अचानक अपघात होईल, नुकसान होईल. कारण ती देवाने तुम्हाला वाचवण्यासाठी आमंत्रण केले. कारण योहान 7:4 हे आपण येतो खरं, आता आपल्या मर्जीने पहिला येतो का, मग त्या 28 पासून दिले, थकले बघले. कारण आम्ही समस्यात आहे, दुःखात आहे, आपत्तीत आहे. त्यामुळे ना देव सांगतो, ए माझ्या पोरा किंवा माझ्या मुली, ये बस, ऐक मी काय शिकवतो ते. थोडंसं शांत डोकं ठेव आणि पाप कबूल कर आणि तुझ्या अंतःकरणामध्ये माझा मी आत्मा देतो. आणि वो आत्मा, आता बघा, ज्या वेळेला योहानमध्ये 16:20 वचन दिलेलं आहे, पवित्र आत्म्याचा स्वीकार. हालेलुया. नाही, 20:22 मध्ये असं वचन दिले, पवित्र आत्म्याचा स्वीकार कर. आणि योहान 16:20 मध्ये ते दुःख येते, दुःखच तुम्हाला आनंद करेल. म्हणजे प्रभूमध्ये आम्ही दुःख भोगायला आले, काय समस्या आल्या, तर जेव्हा प्रभूमध्ये आल्यानंतर तो आम्हाला आनंद मिळतो. माणूस आहे, चुकतो, पण चुकणार. माझ्यासारख्या पाप्यावर जर त्याने एवढं मला प्रेम दिलं तर दुसरं जगातल्या गोष्टी काय कामाच्या.
तुम्ही बक्षिसवर आलेले. तुमच्या स्वतःला कळते का तुम्ही 1 सेकंद तुमचा आहे? मी तर लोकांना एक सल्ला देतो, मी भाग्य आहे, मला 1 सेकंद देवाने दिलेला आहे. नाही, 1 सेकंदाच्या द्वारे मिनिटं दिल्यात, तास दिल्यात, दिवस दिल्यात, ना मला वर्ष पण दिले. त्या परमेश्वराला मी धन्यवाद देतो. कारण का या पृथ्वीवर फ्री जीवन मिळाले. कुठली वस्तू जर मागायची असेल ना, कुठेतरी दुकानात या भाव काढला, पण त्या भाव काढला, जर माग वाटलं एका ठिकाणी तर दुसऱ्या टायमाला त्या दुकानात जाणं बंद होईल, कारण ते तुम्हाला समजत नाही. पण सगळंच मागायचं नसतं. तसं आहे, प्रभूमध्ये येत असताना एकदा ओरडलं म्हणून काय प्रभूपासून दूर व्हायचं असं नाही, कारण त्याच्यामध्ये शिकवण दिलेली आहे. इब्रिकर 12 ज्या शिष्यावर, म्हणजे 5 पासून वाचलं तर, तुला पुत्राप्रमाणे स्वीकार. कारण जेव्हा प्रभूला आम्ही स्वीकारतो ना, तेव्हा आमच्या पाठीमागे दुःख पण येतात. समजलं? मी हर मानव जो बघतो तो परमेश्वराचा आहे. त्या परमेश्वराने तुम्हाला त्याचं रूप देऊन या पृथ्वीवर पाठवले की आपल्या प्रत्येक माणसाला चांगलं काम करायचं आहे. कोणताही माणूस येऊ आणि कोणती जाती तुम्ही बनवा, जात कुत्र्याची ना माणसाची, याला जात आहे. मानव जात एकच आहे. आणि जगामध्ये मानव प्रेम करायचं असतं, कारण योहान 3:16 परमेश्वराने जगावर प्रेम केलेलं. तर ही जी काही खडकावर बसलेली आहे, काटेरी झुडपात बसलेले आहेत, यांना कसं बाहेर काढायचं हे शास्त्र आपल्याला शिकवते. आणि जो जीवनामध्ये बघा, तुमच्या मोबाईलची बॅटरी आहे, चार्जिंग आहे, तत्पर्यंत तुम्ही फोनवर बोलू शकतात किंवा त्याच्यात काहीतरी काम करायचं ते करू शकतात. पण त्याची बॅटरीच उतरली ते काय नाकामध्ये घालून पिन टाकणार असं नाही आहे. चार्जिंग करायला नाकात ठेवतील का? हालेलुया. हे आपण प्लग पिन आहेत ना, ते देवाने दिल्यात, श्वास घ्यायचं सोडायचं. या प्लग पिन बंद झाल्या ना तुमच्या, का तुमचं सगळं गेलं. हालेलुया. कारण उत्पत्तीमध्ये 2:7 त्या नाकापुड्यात श्वास दिला, तो म्हणजे जीवनाचा. जीवन कसं जगावं त्याच्या विषयावर हा परमेश्वराने दिलेला एक श्वास आहे. बक्षीस आहे ते. मी तो रोज देवाचे आभार मानतो, मला बक्षीस मिळालेलं आहे. हे मी कशाला घालू? कारण ज्या परमेश्वराने आकाश बनवलं, पृथ्वी बनवलं ना, त्याच्यामध्ये माझ्या पाप्यावर एवढी दया केली. अरे तुम्ही कोणाशी बोलला तर बोलभाषणच पहिलं बंद करतात. देवाने तुम्हाला अधिकार दिलाय का? हालेलुया. मत्ते 6:14-15 मध्ये वचन दिलेलं आहे, तुम्ही एकमेकांना क्षमा करा. प्रभूचं शिक्षण तेच आहे. नाही तर देव आपल्याला क्षमा करणार नाही, आपल्याला फटके देणार. म्हणून हा दाखला जो दिलेला आहे आपल्या सगळ्यांना इम्पॉर्टंट म्हणून आहे, म्हणजे महत्व म्हणतात त्याला. इंग्लिश शब्द आहे. इंग्लिश शब्द काय? शाळेत जातात. हालेलुया. महत्व आहे ना, गरजेचं आहे. ते तुडवले गेले. बघा, आकाशाच्या पक्षाने तो दुरात्मा, जो दुष्ट आत्मा आहे, तो आपल्यावर कब्जा करतो आणि तो येऊन आपल्याला बाहेर काढतो. म्हणून तो सांगते आकाशाच्या पक्षाने ते येऊन तुडून खातो. हालेलुया. आता त्याला जर परमेश्वराला चांगल्या गोष्टी आपल्याविषयी करायच्या तो करतो, नाही करत नाही. पण आम्हाला चांगलं करायचंच नाही, त्याच्यामुळे आम्हाला समस्या येतात, दुःख येतात, आपद येतात. काही खडकाळावर पडले, ते वलावा नसल्यामुळे ते उगवताच वाळून गेले. काय म्हटलं? ओलावा नाही. ओलावा नाही म्हणजे हालेलुया, त्याला सहन करायची शक्ती नाही. तुम्हाला जर सहन करायची शक्ती नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकतच नाही. प्रभूमध्ये असणारा जो सहन करत असतो
तो पुढे जातो आणि तिथूनच पवित्र आत्मा घेऊन तो कार्य करायला सुरुवात करतो. काही काटेरी झाडात पडले. कोणताही मनुष्य काटेरी झाडामध्ये पेरत नाही. तर पहिली पेरायचं असेल तर पहिलं साफ करते. आता तुम्ही काटेरी झाडामध्ये पडलेले आहे, म्हणजे पापातच पडलेले आहेत. तो काटा इथून तिथून टोपणार. बोलला करे ते कराच पहिल्या पत्रात, दुसऱ्या पत्रात 12:7. तो काटा आहे, ठोशे मारत राहतो, चिंता करतो, मानसिक तणावामध्ये टाकतो, आचार विचार चेंज करतो, फुकटचा राग, फुकटचं नफरत, फुकटची द्वेष, फुकटचं कारण नसताना असा आत्मा असतो. हालेलुया. माणसामध्ये जगात प्रीतीपेक्षा राग जास्त आहे आणि हा राग माणसाला कमजोर करतो. तुम्ही पाहिजे प्रयत्न करून बघा. त्यावेळेला तो आत्मा एवढा खतरनाक धावतो. आता ज्या वेळेला काहींच्या उत्पत्तीचा अध्याय तुम्ही वाचायचा, काहींच्या शरीरामध्ये तो आत्मा घुसला, तो भावाला ठार केला त्याने. म्हणून योहानाच्या पहिल्या 5:7-8 मध्ये दिले, आत्मा, पाणी आणि रक्त 3 साक्ष देणार आहे. पाणी म्हणजे परमेश्वराचा शब्द आहे, आत्मा म्हणजे श्वास देणं घेणं, आणि रक्त हे परमेश्वराने दिलेली ताकद आहे, समर्पण आहे, बलिदान आहे. इब्री 11:22. येशूचं रक्त आम्हाला पापातून स्वच्छ करतो. बरीचशी शिक्षण पवित्र शास्त्रात दिले. मी एकच सल्ला देतो, ज्याला सगळ्यात शांती पाहिजे असेल, उत्साह पाहिजे असेल, आनंद जर पाहिजे असेल, तर हे पवित्र शास्त्र वाचायला सुरुवात करा. तो तुम्ही वाचायला सुरुवात होतो. एक जीवनातलं त्याच्याद्वारे पाप आहे ना ते निघत जातात, आणि जेवढं पाप निघत जाईल तेवढं पवित्रता आपल्या शरीरामध्ये प्रवास करायला सुरुवात होते. आणि आपल्या सगळ्यांना देव त्याची कृपा देतो. कधी पण इरम्या 29:11 असं जे संकल्प आहेत ते खूप चांगलेच असतात. आज दिवस आपल्याला मिळाला, परमेश्वराने दिलेला दिवस आहे. येशू ख्रिस्त मरणावर विजय मिळवलेला दिवस, आणि आज संपूर्ण दिवस आपण प्रार्थनेमय जीवन जगतो, आणि त्याच्याद्वारे आपलं जीवन जे आहे ते एक आपण तयारीत करतो. ते सामर्थ्याचं आहे, अभिषेकाचं आहे. मी लोकांना एक सल्ला देत असतो, तुम्हाला देवाची एकदा ओळख झाल्यानंतर ती ओळख अशी ठेवा, प्रार्थनेत वाढ करा, पण कमी होऊ नका. कमी झाले ना तर परत तुम्ही इकडचं दर्शन बघू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये ती वाढ करावं लागते. म्हणून तुम्हाला त्या अध्याय वाचणं हा घेणं गरजेचं आहे की याच्यात अडथळे कसे येतात आणि का अडथळे आल्यावर का आम्ही देवापासून दूर होतात ते शिकवणं. काही चांगल्या जमिनीत पडले, ते उगवलं. ज्याने चांगलं काम केलेलं आहे, बरोबर, त्याला उगवल्यावर 100 पट पीक आले. किती पट? म्हणजे तो परिपूर्ण झाला. तर काय तो मोठ्याने म्हणाला, ज्याला कान आहे तो. प्रेषित 28:26 पासून सांगितलेलं आहे, या लोकांना जाऊन सांग, ऐकाल तर खरे, पाल तर खरे. सर्व उदाहरणं दिलेली आहे त्याच्यामध्ये. मग आम्ही पवित्र शास्त्रावर जेव्हा मनन चिंतन करत आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात, तो पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देते. तेव्हा त्याने त्याच्या शिष्याने त्याला विचारले, या दाखल्याचा अर्थ काय? तो म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्य जाणण्याची देणगी हे तुम्हाला दिलेली आहे, परंतु ती इतरांना ती दाखल्याने सांगितलेली आहे.
अशासाठी की त्याला दिसत असता, त्याला दिसत असता, त्याने पाहू नये, त्याने पाहू नये व ऐकत असता, व ऐकत असता. त्याला समजू नये. आम्हाला दिसते काय चांगलं आहे काय वाईट आहे, पण तरी सुद्धा आम्ही पाहू शकत नाही. वचन 11. हा दाखला असा आहे, हा दाखला असा आहे, बी हे बी हे देवाचे वचन हे आहे. देवाचे वचन आहे. काय? बी हे देवाचे वचन आहे. बी काय म्हटलं? हा, ए बी हे देवाचे वचन आहे. आताच कसं माहितीये का, बी पेरण्यासाठी जागा नाही. प्रत्येकाच्या घरात गावात प्रार्थना होत होती. बी टाकलेलं, वचन टाकलेलं आपल्या घरात आपल्या गावात, ते बी काढून आपण फेकून, बी काढून ते आपण फेकून दिलं, नांगरून टाकलं. तर ते पुढे काय सांगते ते बघूया. वचन 12. वाटेवर असलेले हे आहे, वाटेवर असलेले हे आहे की ते ऐकतात, ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये. व त्यांना तारप्राप्ती होऊ बघा, नये. त्याचं चांगलं होऊ नये. म्हणून सैतान येऊन बघा, म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणात वचन त्याच्या काढून घेतो. अंतःकरणातली वचनं काढून घेते. आता बरेचसे लोक देवापासून दूर गेले तर कोण त्याच्यावर आला? शैतान. पहिला अशुद्ध आत्मा येते. अशुद्ध आत्मा आला का नंतर शैतान येते, आणि शैतान आल्यानंतर त्याचं वचन काढायला सुरुवात करते. तुम्हाला लूक 4 अध्यायामध्ये ते तुम्ही अनुभव घेतले असेल. येशूचं पण 40 दिवस 40 रात्र उपवास केले. येशूचं वचन काढायला आलेला तो, पण येशूने त्याला त्या पवित्र शास्त्राचंच उत्तर दिलं त्याला. हालेलुया. म्हणजे शैतानाने पवित्र शास्त्र वाचलेलं आहे, म्हणून त्याने ते वाचलं ना. वाचल्यानंतर ते कसं काही लोकांना भडकावं, मग कसा पॉइंट काढावा आणि कसं यांना देवापासून दूर करत राहावं ते तो शिकवत होता. म्हणून मग ते 7:21 पासून दिले ना, प्रभू तुझ्या नावाने भूते, मग ते 24 खोटे ख्रिस्ती खोटे संदेश ते. आता बऱ्याच लोकांमध्ये हा पेरणा आहे. आता तुम्हाला कठीण आहे. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्याय, त्या काळामध्ये शिष्यानं सांगितलं प्रत्येक आत्म्याची ओळख कर. आज आम्हाला आत्मा मिळालाय ना, जर तुम्हाला देवापासून दूर करत असेल तर समजून घ्या यो आला. या प्रार्थनेतून त्या प्रार्थनेत नेत असेल तर समजून घ्या आले, कारण ती सैतानाची सभा होती. गलितीकरचं 1:6 पासून पण दिले. म्हणून प्रार्थनेत येणाऱ्या लोकांना पहिलं लक्षात ठेवायचं आहे. मला योहान 6:44 पहिलं देवाने इकडेच आणलं. पौल कसं सांगतो कोरिन्थीकरास 11:1, मी जसा ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तुम्ही माझ्या अनुकरणात राहा. मग त्याला माहिती होतं. पौलाने काय सांगितलं प्रेषितांच्याकडून, मी गेल्यावर तुमच्यामध्ये कळपाची दायावर पूर लांडगी शिरती. हालेलुया. आज आपल्याला शिकायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे, आणि त्याच्याद्वारे देवाचा मार्ग शिक्षण अनुभव घ्यायचा. 20:29 पासूनच तुम्ही वाचलं प्रेषितांच्या पुढे, तुम्हाला भरपूर अनुभव पण शिकायला. तर हे जे आहे आज तुम्हाला अनुभव वचनाद्वारे शिक्षणाद्वारे घ्यायचं आहे. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत नाव टाकायला लागते. या प्रार्थनेतून दुसऱ्या प्रार्थनेत जायचं असेल तर त्याची पहिलं परमिशन घ्यायला लागते न. जर तो मनुष्य बिना परमिशन दुसऱ्या शाळेत घुसतो तो चोर आणि लुटारू आहे. त्याचं भविष्यच खतम आहे. त्याला प्रभूचा आशीर्वाद. हालेलुया. म्हणून कधी पण सांगतो तुम्हाला, 1000 ठिकाणी प्रार्थनेमध्ये 2 धन्याची, मग ते 2 धन्याची नोकरी चालत नाही. म्हणून काही शिक्षण घेताना खडकावर कसं आहे, काटेरी झाडात कसं आहे, हे स्वतः पहिलं परमेश्वरच्या वचनाने दिलेले जे शिकवण आहे ते पहिलं आपण आत्मपरीक्षण करायचं आहे. वचन 13. खडकाळवर असलेले हे आहे की ते ऐकतात, ते वचन आनंदाने ग्रहण करतात. बघा, त्याला मूळ नसते. आता मूळ आहे ना, रोमकरासमध्ये 11:13 पासून पुढे मूळ झाडाला आधार देते. मार्गदर्शक व्यक्ती जर माणूस त्या व्यक्तीसाठी नसेल तर तो मनुष्यच नाही.
कोणीतरी आपल्याला शिक्षण देणारा पाहिजे, मार्गदर्शन करणारा पाहिजे, तेव्हा आपलं शिक्षण पुढे जाते. आपल्या मनाच्या शिक्षणाने स्वतःहून चालायला सुरुवात केला तर प्रभूचं वचन सांगते, माझ्या नावाने पुष्कळ येतील, ते स्वतःहून येतील, ते खोटे ख्रिस्ती, खोटे संदेश दे. म्हणून आजचा जो काळ आहे तर हर एक ठिकाणी खोटं 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 करणारे लोक आहेत. खरं करणारा मनुष्य त्याच्यामध्ये कोणता स्वार्थ नसते. तो निस्वार्थाने कार्य करतो, सेवा करतो, निस्वार्थानेच लोकांना मार्गदर्शन करतो. गरजवंतांना गरज कशी भागवावी, कशी मदत करावी हे शिक्षण तो देत असते. स्वार्थ नाही. लोकांवर कमवायचा भक्ती हे साधन आहे. आजच्या काळामध्ये मी कोणाचा दोष किंवा निंदा नाही, मला असं पाप होऊ नये तर मी देवाकडे हमेशा हीच प्रार्थना. कारण पैशामुळे आपलं कार्य डगमळते. परमेश्वर पाहिजे, पैसा नाही पाहिजे. पैशामुळे आपलं शरीर कमजोर आहे. गरजेसाठी देवाने दिले ना, बस. जास्त मोह कधीच ठेवायचा नाही, कारण जितका मोहात पडतो तितका मनुष्य कमजोर पडतो. ते काही वेळेपर्यंत विश्वास ठेवते. ते काही वेळेपर्यंत ते विश्वास ठेवतात. व परीक्षेच्या वेळी बघा, परीक्षेच्या वेळी हारतात. आता आम्ही परीक्षा आल्यानंतर देवापासून दूर का होतो? जेव्हा तुझ्यावर पहिली परीक्षा आली, संकट आली, आपत्ती आली, समस्या आल्या, दुःख आल्या, निराशा आल्या, तेव्हा तू देवाजवळ धावलं ना. देवाने तुझं सगळं चांगलं केलं ना. आता परीक्षा आल्यानंतर आता दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पहिलं शास्त्र वाचा. हरदिया, देवाचा मान ठेवा, अपमान करू नका. कारण तुमच्या हातामध्ये ते रिमोट नाहीये, त्याच्या हातात आहे. जसं तुम्ही या जगातल्या गोष्टीमध्ये चॅनल चेंज करू शकता, तर त्याला चेंज करायचंय तो कोणाला पण करू शकतो. पण पापात जाऊ नका. जवळ आपण येशूमध्ये असतात, इतकं वर्ष राहतात, ती त्याच्याबरोबर सारखी ओळख नाही झाली तर बाहेरच्या व्यक्तीबरोबर आमची ओळख कशी होणार? म्हणून योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये त्याने काय दिलेलं आहे? आत्म्याची ओळख करा. योहानाच्या पहिल्या पत्रात 2:19 मध्ये सांगितले, ते आपले नाही म्हणून निघतात. म्हणून तुम्हाला सांगतो की कोणी कोणा व्यक्तीविषयी ओळख ठेवायची नाही. मार्क 3:33, देवाचं वचन ऐकणारे पाळणारे. वचन नातेवाईक पण तुम्ही ठेवा. वचन ऐकलं पण पाहिजे आणि पालन पण केलं पाहिजे, तेव्हा आपण सगळे स्वर्गात बसतील. इकडचं नातं महत्व नाहीये. ते सार्वजनिक जीवनाचं जे नातं आहे ना, ते आपलं टिकाऊ पाहिजे. नसेल तर आम्ही कुठेतरी कमजोर, दुःखात, निराशात हे उत्पन्न होते. काटेरी झाडात पडलेले हे आहे की ते ऐकतात. ते संसाराची चिंता, ते धन, ते विषय सुख, बघा यात आयुष्याचं प्रमाण करू शकतात. त्यांची वाढ खुंटते. बघा, ते कुठे देवासाठी काम करत नाही, पोट पाण्यासाठीच काम करतात. आपलं भविष्य आपल्या सगळ्यांना देवाच्या वचनानुसार चालवलं पाहिजे. जर तुम्ही वचनाने चाललेले आहेत, सामर्थ्याने चाललेले आहेत, अभिषिक्ताने चाललेले आहेत, तर परमेश्वर तुम्हाला चालवेल त्याच्या राज्यासाठी. चांगल्या मातीत पडलेले हे आहे की बघा, ते वचन ऐकून सालस चांगलं अंतःकरणात धरून ठेवतात, ते धीराने फळ देत जातात. ज्याने खरोखर देवाचा मनापासून स्वीकार केलाय तो काम करतच राहील. नाही तर योहान 15:16 मध्ये माझ्यात फळ न देणारा फाटा काढेल. आपल्या स्वतःला माहिती नाही आपण किती वर्षाला किती दिवसाचे राहणारे लोक आहेत. तुमच्या प्रत्येकाला समाधानिक म्हणून राहता आलं पाहिजे आणि देवाशी एक नातं जोडलं पाहिजे. योहान 15:4-7 मध्ये प्रभूमध्ये राहा, प्रभू तुमच्यात राहील. त्याच्यापासून वेगळं असल्यास तुम्हाला ना मला काही करता येणार नाही. हे जगाचे लोक, शैतानी आत्मा आपल्याला सुख समाधान देणार नाही.
तो फक्त राग, नफरत, द्वेष, सेवा, कोणाची निंदा, कोणावर कसा अत्याचार करायचं, कोणाचं लुटायचं कसं, तो त्या पहिल्यापासून उत्पत्ती 3रा अध्यायापासून तो घातक होता. आणि तो यव्हान 8:44 तो मनुष्य घातक पहिल्यापासून तो होता, तो आजपर्यंत आहे. तर तुम्हाला येशू बरोबर असताना तुमचं जीवन जर चांगलं असेल ना, आहे ना, ठेवलेलं आहे पाप कबूल करून, तर तुम्हाला तो काहीच करू शकत नाही. पण जर येशूच्या वचनात नाही, शिक्षणात नाही, नियमात नाही, तर तुझ्यावर अन्याय करेल, हल्ला करील आणि तुझा घात पण करेल. कारण तो प्रत्येकाला फसवायला, आम्हाला फसवायला, तुम्हाला सगळ्यांच्या पाठीमागे आहे तो. कारण त्याला देवाचेच लोक आवडतात. म्हणून तुला प्रकटीकरण 12:12 आपला काळ थोडा आहे, म्हणजे शैतानाचा काळ थोडा आहे, तो तुम्हाकडे आहे. म्हणून तुम्हाला सावध करतो, तुम्ही टिकून राहा, प्रभूमध्ये वाढा. नसेल तर तुम्हाला बाहेर काढेल आणि तुमचा पूर्ण नाश करेल. जगाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतील, मोहात पडतील, विषारी अन्न खातील आणि तुम्हाला समजेल की आदाम एवाची काय परिस्थिती गेली आणि कशी झाली. अख्खं राज्य त्याच्या हातातलं निघून गेलं, राज्य सुटलं गेलं आणि त्याचं भविष्य पण निघून गेलं. एकाच चुकीमुळे किती नुकसान होतं. म्हणून आपल्याला सावध राहायचं. दुसऱ्यांच्या चुका बघू नका, स्वतःच्या चुका बघा. मग ते 7:1 रोमकर 2रा अध्याय 3रं वचन, मानवा दुसऱ्यांना दोष देणारा तू काय करतो. तर आपल्याला खडकावर काटेरी जुनं हे चांगल्या जमिनीत 100 पट पीक द्यायचं आहे. म्हणजे 100% माणसाला डिमांड आला पाहिजे. ते म्हणजे मत्ते 5:16 तुझी सत्कर्म पाहून. हालेलुया. तर आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, सर्व मंत्र, कामदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, मिलिटरी जे देवापासून दूर केले, देवाच्या अधिक जवळ यावं, सैतानाच्या हातात सापडल्या सर्व लोकांना सुटकावून प्रत्येकाचा आत्मा, शरीर स्वर्गात जाऊन विशेष प्रार्थना करूया. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.